शहाजीराजे 4 वर्षे विजापुरात आदिलशाही हिरांच्या नजरेच्या टप्प्यात राहिले होते. शिवरायांची मात्र या गोष्टीमुळे अडचण होऊ लागली होती. आपण स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी लगतचा आदिलशाही मुलूक कब्जात घेऊ लागलो तर विजापुरात राहणाऱ्या आपल्या वडिलांना पुन्हा कैदेत टाकले जाईल अशी भीती वाटत असल्याने जवळजवळ शहाजीराजे विजापुरात असेपर्यंतच्या काळात शिवरायांना त्या दृष्टीने काहीच करता आले नाही. अर्थात या काळात कुठे एखाद्या गावात पाण्याची दुर्भिक्ष असली तर नजीकच्या नदीला बंधारा बांधून ते पाणी अडवणे, कुठे तलाव खोदणे, मेहनती शेतकऱ्यांना शेतीसाठी सरकारी भूखंड देणे, चोर दरोडेखोरांना जबर शिक्षा देऊन लोकांचा त्रास कमी करणे, निपक्षपाती न्यायदान करून अपराध्यांना शासन करणे हे शिवरायांचे कार्य चालूच होते. त्याच सुमारास शहाजीराजांनी कान्होजी नाईक जेदे व दादाजी लोकरे या आपल्या निष्ठावंत व कार्यक्षम कारभाऱ्यांना खास शिवरायांना मदत करण्यासाठी कर्नाटकातून मावळखोऱ्यात पाठवले. त्यांच्या भरेला शिवरायांची धडाडी, मुत्सद्दीपणा व प्रजेबद्दल त्यांना वाटणारा जिव्हाळा इत्यादी गुण पाहून मोरोपंत पेगळे, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, संभाजी कावजी, विश्वासराव दिघे यांसारखी वेगवेगळ्या कामी अत्यंत उपयुक्त ठरणारी माणसे त्यांच्याकडे आपणून आली व हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने ती अतिशय मोलाची ठरली. 3-4 वर्षात शिवरायांनी आपल्या वडिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यविस्तार केला नाही, पण त्यामुळे स्वराज्य विस्ताराची शिवरायांची हौस फिटली असा आदिलशहाचा समज झाला. आता शहाजीराजांना मुलुकगिरीसाठी कर्नाटकात पाठवायला हरकत नाही असा विचार करून त्याने त्यांची कर्नाटकात रवानगी केली. इकडे स्वराज्यलकच्या जावळीत त्याचवेळी वेगळा प्रकार घडू लागला. जावळी जहागिरीचा चंद्रराव मोरे मेल्यानंतर तो संतानहीन असल्याने त्याची जहागिरी त्याच्या वाटेल त्या भाऊबंधांकडे जाऊ नये किंवा आदिलशहाने ती जप्त करू नये म्हणून चंद्ररावांच्या विधवेने शिवरायांचे सहाय्य मागून आपल्या पसंतीचा वारस यशवंतराव मोरे याला दत्तक घेतले. त्यामुळे तो जावळीचा चंद्रराव बनला व तो शिवरायांशी चांगली वागू लागला. पण 3-4 वर्षात डोक्यात सत्तेची, वैभवाची धुंदी चढून तो शिवरायांना तुच्छ मानू लागला. कुठे त्यांच्या राज्यातील गुन्हेगारांना आसरा दे, कुठे त्यांच्या राज्यातल्या एखाद्या पाटलाची जमीन हडप व कुठे एखाद्याची मुंडकी उडव अशा खोड्या तो काढू लागला. ही गोष्ट कानी पडताच शिवरायांनी त्याला हे प्रकार ताबडतोब थांबवून आपल्या भेटीस येण्याची व न आल्यास परिणाम भोगण्यास तयार राहण्याबद्दलचे पत्र पाठवले. शिवरायांचे ते पत्र हाती येताच चंद्ररावाने जबाब पाठवला. तुम्ही काल राजे झाले आहात, पण आदिलशहाच्या मेहरबानीने राजेपद आमच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. तेव्हा तुमच्याकडे येण्याची आम्हाला जरुरी वाटत नाही आणि तुमच्या धमकीची आम्हाला भीती वाटत नाही. एवढे कळवूनही तुम्ही जर आमच्या वाटेच गेला तर त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य आमच्या तलवारीमध्ये नक्कीच आहे, हे लक्षात घ्यावे. उर्मट चंद्ररावांचा हा उद्धट जवाब वाचून शिवरायांचे पित्त खवळले. त्या कृतज्ञ चंद्ररावाला जिवंत ठेवणे स्वराज्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे असे कान्होजी जेदे व संभाजी कावजी या आपल्या सहकाऱ्यांना सांगून दुसऱ्याच दिवशी शिवराय आपल्या घोडदळ पायदळासह जावळीकडे निघाले. जावळी खोऱ्याची माहिती मावळ्यांना होतीच, त्यामुळे त्या खोऱ्यात घुसताच त्यांनी चंद्रराव मोऱ्याला चहूबाजूंनी घेरले. चंद्ररावापाशी घोडदळ, पायदळ अगदीच कमी नव्हते, त्यामुळे महाराजांना त्याच्याशी महिनाभर झुंज द्यावी लागली. पण या अवधीत चंद्ररावाचे बहुतेक सैन्य गारद झाले. मुख्य म्हणजे त्याच्या लढवय्या कारभारी व आधारस्तंभ हणवंतराव मोरे हाच संभाजी कावजीच्या तलवारीला बळी पडला. मग मात्र उरलेल्या सैनिकांचे धैर्य खचल्यामुळे ते वाट फुटेल तिकडे पळू लागले. याप्रमाणे धन्यावर पराभवाची काळीकुट्ट छाया पडलेली स्पष्ट दिसत असतानाही एक निष्ठावंत झुंजारवीर मात्र आपल्या मुठभर सैनिकांसह शिवरायांच्या सैन्याशी अगदी जीवाच्या कराराने लढत होता. पण स्वतः चंद्ररावाने पळ काढून रायरीचा गडाचा आश्रय घेतल्याने जावळीच्या रणधुमाळीचा शेवट झाला व तो वीरही लढायचा थांबला. त्याचे नाव होते मुरारबाजी देशपांडे. महाराजांनी आपल्या काही सैनिकांना मुरारबाजींच्या केसालाही धक्का लागू न देता त्यांना आपल्या नजरेखाली ठेवण्यास सांगितले व ते काही सैन्यांसह रायरीच्या गडाकडे गेले. त्या गडाचा चंद्ररावाने आश्रय घेतला होता व तेथे त्याचा थोडाफार फौजपाटा होता. पण मावळ्यांनी दिलेल्या नेकराच्या झुंजीमुळे तो गडही त्यांच्या ताब्यात जाण्याचा रंग दिसू लागला. अखेर गड पडला म्हणजे शिवरायांच्या हाती पडला. चंद्ररावाला पकडले व त्याला महाराजांनी आपल्या छावणीत नेले. तो ताळ्यावर आला तर त्याला आपल्यात सामावून घेण्याचा शिवरायांचा विचार होता, पण त्याला ध्यास लागला होता आदिलशहाच्या चरणी लोटांगण घालून शिवरायांवर सूड उगवण्याचा. त्याने बाजी घोरपडे या शिवरायांच्या कट्टर शत्रूला एक पत्र गुप्तपणे पाठवले. पण शिवरायांच्या हेराणी ते पत्र घेऊन जाणारे जासूदास वाटेतच पकडले व ते पत्र शिवरायांकडे आणून दिले. ते त्यांनी वाचले आणि संभाजी कावजीला चंद्ररावाची गर्दन छाटण्यास सांगितले. क्षणार्धात चंद्ररावांचे शिर धडापासून वेगळे झाले. त्यांचेच नव्हे
तर त्याच्याच वळणावर गेलेल्या त्यांच्या 2 मुलांचाही संभाजी कावजींनी बापाकडे पाठवून दिले. रायरीचा गड हाती येताच शिवरायांनी त्याचे नाव रायगड असे ठेवले. त्याच्या आसपासचे सोनगड, चंद्रगड, मकरंदगड असे इतरही 4-5 गड आपल्या ताब्यात घेतले. जावळी खोऱ्यातीलच एक डोंगर मर्दानी मिजेशीत उभा होता. त्याच्या माथ्यावर जर गड उभा केला तर तो शत्रूंपासून अत्यंत सुरक्षित राहील असा विचार करून त्यावर गडबांधणीची जबाबदारी शिवरायांनी मोरोपंत पिंगळे यांच्यावर सोपवली. त्याच्या खर्चासाठी धनाची चिंता करण्याचे कारण नव्हते, कारण त्याला पुरून उरेलसे धन शिवरायांना मयत चंद्रावंच्या राजवाड्यात मिळाले होते. त्यामुळे मोरोपंतांनी गड बांधण्याचे काम ताबडतोब हाती घेतले. याच गडाचे नाव शिवरायांनी प्रतापगड असे ठेवले. जावळी स्वराज्यात सामील झाल्यामुळे स्वराज्याचे क्षेत्रफळ आता पूर्वीच्या दुप्पट झाले आणि त्यांचे सहकारी आनंदून गेले. मग युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या आपल्या सर्व सहकाऱ्यांचा व सैनिकांचा सन्मान करून शिवरायांनी जावळी, रायगड व इतर किल्ले यांच्या कारभारासाठी व रक्षणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. प्रत्येक ठिकाणी शिबंदी ठेवली. आता परतीच्या मार्गाला लागण्याची तयारी सुरू झाली असता शिवरायांनी मुरारबाजीला आपल्याकडे बोलावून घेतले. खालच्या माराने आपल्यासमोर येऊन मुजरा करून उभ्या राहिलेल्या मुरारबाजीला शिवराय म्हणाले, मुरारबाजी, तुमची स्वामींवरील निष्ठा व आमच्याशी लढत असताना तुमच्या अंगात सरलेली वीरश्री पाहून आम्ही थक्क झालो. तुमच्या हातीची तलवार फिरत असताना आसमानात वीज चमचमत असल्याचा भास होत होता. क्षणभर थांबून व मुरारबाजींकडे एक शोधक दृष्टिक्षेप टाकून शिवराय म्हणाले, फक्त तुमची निष्ठा तुम्ही स्वकीयांशी गद्दारी व परकीयांपुढे लाचारी करणाऱ्या स्वत्वहीन स्वामींच्या ठिकाणी ठेवली व हातची तलवार त्यांच्या रक्षणासाठी चालवली. ही मोठी चूक केली. यापुढे जर तुम्ही आपली निष्ठा, स्वधर्म, स्वजन यांच्या रक्षणासाठी स्थापन झालेल्या स्वराज्याच्या ठाई ठेवली आणि त्याच्या रक्षणाकरिता व वृद्धीसाठी आपली तलवार चालवली तर तुमचे जीवन कृतार्थ होईल. शिवरायांचे हे बोल हृदयाला भिडून मुरारबाजींनी आपली तलवार त्यांच्या चरणांपाशी ठेवली. मग त्यांना मुजरा करून ते सद्गदित स्वरात म्हणाले, महाराज, माझ्या कुलस्वामिनीला स्मरण सांगतो की यापुढे ही माझी तलवारच नव्हे तर मी स्वतःलाही स्वराज्याच्या कार्यास समर्पित करीत आहे. आपण मला आपले मानावे व माझ्यावर कोणतेही तलवारीचे काम सोपवावे. मी ते प्राणपणाला लावून पार पाडील. मुरारबाजींच्या या आश्वासनाने शिवरायांना अतिशय आनंद झाला. मग ते आपले काही सहकारी, सैनिक व मुरारबाजी यांच्यासह राजगडाकडे निघून गेले.